पण आम्ही ठरवलंय की काही तुम्हाला करायची गरज नाही. तुम्हाला फक्त एकच करायचं, बटन दाबायचं बस. एकदा बटन दाबलं की बाकीचं काही विचारायचं नाही, काय नाही. 5 वर्ष मोजून घ्यायचं. अशी सोय महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही. ती फक्त लातूरमध्ये आहे, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. हे वर्ष सगळं चांगलं आहे आपल्यासाठी. ते माझ्यासाठी तर आहेच, पण लातूरकरांसाठी किती वर्षाचं रेल्वेचं स्वप्न साकार झालं. आणि 1.25 लाख रुपये रोज. ही रेल्वे सुरू होत नव्हती, पैसे मिळणार नाहीत, कुणी बसणार नाही म्हणून, आर्थिकदृष्ट्या परवडत नाही असे हिशोब सांगत होते आम्हाला. पण आज 1,500 लोक येतात जातात. माल वाहतुकीला आता मोठी सोय झाली. तर इतक्या लांबनं जात होतं, द्राविडी प्राणायाम होता आपल्या मागे. 700 किलोमीटर, 700 वरनं एकदम 500 किलोमीटर आलो आपण. किती मोठी सोय झाली. आणि गेल्या वर्षी त्या माल वाहतुकीमधून 50 कोटी मिळाले रेल्वेला. म्हणजे येत्या 5 वर्षामध्ये रेल्वेने केलेला सगळा खर्च निघून जाईल, इतकं उत्पन्न देणारं हे लातूर हे शहर आणि हा परिसर आहे. चाललंय, काही काळजी नाही. आता मी काल रेल्वे त्या विमानाच्या लोकांना बोलवलं होतं परवा, आणि त्यांना बोलवून सांगितलं की तुम्ही आता आमच्याकडे असं उगेच गेलं, ऐनवेळ गेले की 10,000 द्या, 8,000 द्या, असं काही आम्हाला करू नका. आम्हाला फिक्स द्या. म्हणजे आम्हाला सांगता येईल बाहेर. आम्ही भाषणात सांगितलं 3,800 रुपये तिकीट आहे, आणि तिथं काढायला गेलं की 5,000, 6,000, 8,000 काही वाटेल तर मागायला लागेल. पण माघार बरं असले पैसे तर बरं आहे, माघार यायची वेळ आहे. कधीतरी बिचारा आपला विमानात जावं मग तिथं आलेला बरोबर पैसे घेऊन कधीतरी काही कपडे काढून जावे, काय करायचं. हे असं चालणार नाही. आमच्या नवे जिल्हे आहेत, पहिल्यांदा विमान आले, लोकांना बसावं वाटतंय. मुंबई पुण्याला ठीक आहे, तुम्ही काय किती मागा लोक देतील करतील त्याचा आमचा हिशोब नाही. परंतु जे खेड्यापाड्यात आता लातूर आहे, नांदेड आहे, असे जे ग्रामीण भागाला जी सेवा तुम्ही पहिल्यांदा देताय, त्या 2 बैठका मुख्य सचिवांनी घेतलेल्या आहेत, प्रस्ताव तयार केलेला आहे. आणि मला असं वाटतं की 2-4 दिवसामध्ये म्हणजे आपल्याला कळेल की लातूर ते मुंबई आणि मुंबई ते लातूर एवढं तिकीट आहे. म्हणजे मग घरून तयारीनं जायला बरं. बाकी ठीक आहे, इतर ठिकाणी आम्ही काही सांगू. जे कोणी ग्रामीण आम्ही